तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. मी राजू कांबळे तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजवर आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे टेक्निकल गोष्टी बघितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स म्हणा किंवा ट्रेंड लाईन म्हणा किंवा तुम्ही चार्ट पॅटर्न म्हणा, कॅन्डल स्टिक पॅटर्न म्हणा, बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत. जर तुम्ही नवीन असाल, बघितलेलं नसेल तर चॅनलवरती नक्कीच विजिट करा. बरेचसे ट्रेडिंग बद्दल तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचे तुम्हाला व्हिडिओ कॉन्टेंट बघायला मिळतील. तर त्याच प्रकारे आजचा हा व्हिडिओ आहे व्हॅल्यूम बेस अनालिसिस. जर तुम्ही ट्रेडिंग मध्ये कॅन्डल स्टिक पॅटर्न बघून ट्रेड करत असाल, चार्ट पॅटर्न बघून ट्रेड करत असाल, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन बघून ट्रेड करत असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला गरजेचं आहे व्हॅल्यूम पण बघणं. तर व्हॅल्यूम बघून आज आपण कसं ट्रेडिंग करायचं, आज आपण ह्याच शिकणार आहे. ह्या गोष्टीमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये आपण ते शिकणार आहे की व्हॅल्यूम बेसवरती कसं आपल्याला ट्रेडिंग करता येईल. तर सर्वात आधी आपण व्हॅल्यूमचं बेसिक क्लिअर करूया की व्हॅल्यूम म्हणजे काय. तर बऱ्याच जणांना व्हॅल्यूम म्हणजे माहित नसेल, तर आपण सर्वात आधी बघूया व्हॅल्यूम म्हणजे काय. त्याचं तुम्हाला थोडंसं माहिती देतो, त्यानंतर पुढे आपण कंटिन्यू करूया. तर व्हॅल्यूम म्हणजे कसं आहे, मार्केटमध्ये जर समजा बऱ्याच जणांना वाटतंय की मार्केट वरती चाललंय, ओके, मार्केट वरती चाललंय, तर बऱ्याच जणांना काय वाटतं या ठिकाणी की बायर्स एकदम स्ट्रॉंग आहेत म्हणून, बायर्स एकदम स्ट्रॉंग आहे म्हणून. इथपर्यंत क्लिअर आहे. बऱ्याच जणांना असं वाटतंय, पण सविस्तर सांगतोय, नीट पूर्ण लक्ष देऊन बघा. आणि मार्केट जर खाली पडू लागलंय तर बऱ्याच जणांना वाटतंय की सेलर्स खूप स्ट्रॉंग आहे म्हणून, ओके. तर सेलर्स खूप स्ट्रॉंग आहे म्हणून. पण याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, तुम्हाला क्लिअरली समजून सांगायचं असेल तर हे चुकीचं आहे. आपलं जे विचार करण्याचं आहे हे चुकीचं आहे पद्धत. तर मार्केटमध्ये बायर सेलर म्हणून वरती जात नाही किंवा सेलर सेलर म्हणून खाली येत नाहीये. तर या ठिकाणी जेवढे लोक बाय करू लागले त्याच टायमाला ऍट अ टाइम, त्याच वेळेला कुणी ना कुणी इथं सेल पण करत असतंय, सेल पण करत असतंय. कारण बाय जण केलं ना, तिथं सेल पण करत असते. सेल केल्यास लोक बाय करतात. आणि जिथं मार्केट खाली पडायला लागल्यावर आपल्याला वाटतं की सेल करू लागले, सेलर जास्त प्रभावशाली आहेत म्हणून. पण इथं कसं आहे माहित आहे, कुणी ना कुणी या ठिकाणी इथं बाईंग करत असतंय. त्यामुळेच मार्केट काय होतं, इथं बायर्स आणि सेलर्स हे दोन्हीला कॉम्बिनेशन करतं. यांच्या दोघांमध्ये जे व्यवहार होतात ना, तर त्याच्यावरनं व्हॅल्यूम जनरेट होतं. व्हॅल्यूम म्हणजे काय, आता थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता जरा कोणी तर समजा एकदम मार्केटमध्ये 1 लाख स्टॉक आता सेल केलेला आहे, ओके. तर 1 लाख स्टॉक, तर इथं बघा 1 लाख काय केलेलं आहे, इथं स्टॉक सेल केलेला आहे. किती, 1 लाख. तर याच्यामध्ये 1 लाख स्टॉक सेल केलेला आहे. पण पलीकडे जाऊन इथं जर 10 जण, ओके, 10 जण 10,000 जरी शेअर्स घेतले इथं, ओके, 10,000 जरी शेअर्स घेतले, ते 1 लाखचे 10 जण घेतले 10,000. पण इथं पण काय झालं, सेम 1 लाखाचं म्हणजे हे झालेलं आहे इथं, म्हणजे देवाणघेवाण झालेलं आहे. या ठिकाणी ह्याने काय केलं, 1 लाख स्टॉक काय केलं, सेल केलेला आहे. आणि ह्याने काय केलेलं आहे, या ठिकाणी बाय केलेलं आहे. 10 लोकांनी बाय केलं आहे. इथं एकटाच विकला, पण इथं 10 जणांनी बाय केलंय. पण 1 लाखाचं 1 लाख इथं बाय केलं गेलं, 1 लाखाचं इथं. मग ह्याच्यामध्ये काय झालं, हे दोघांचं इथं व्यवहार झालेला आहे. या व्यवहारला म्हणतात इथं व्हॅल्यूम जनरेट होत आहे, ओके. तर ह्याच्यावरनं काय होतं, इथं व्हॅल्यूम जनरेट होतं आणि ह्यालाच म्हणतात व्हॅल्यूम. आणि व्हॅल्यूम कसं असतं, इंटरेस्ट वरती असतं. व्हॅल्यूम कसं आहे, जसं जास्त इंटरेस्टिंग असतं ना, म्हणजे इंटरेस्ट जास्त घेतात ना बायर्स किंवा सेलर्स, त्याच्यामुळे काय होतं, व्हॅल्यूम मध्ये एक स्ट्रॉंगनेस पण येतं. आणि मार्केटमध्ये एक बुलिश साईडला जर व्हॅल्यूम वाढला तर मार्केट अप साईडला डायरेक्शन करू शकतं, किंवा बेरिश साईड मार्केट जर खाली पडत असताना जर व्हॅल्यूम वाढला तर त्या ठिकाणी मार्केट एकदम जोरात खाली पडू शकतं. तर ह्याच्या बेसवरती आपल्याला व्हॅल्यूम बेस वापरून, म्हणजे व्हॅल्यूमच्या आधारितवरती आपल्याला ट्रेड घेणं एकदम सोपं, इझिली समजतं. तुम्ही जर ब्रेकआउट वरती किंवा ब्रेकडाऊन वरती जर ट्रेड घेत असेल, ब्रेकआउट झालं तर त्या ठिकाणी जर व्हॅल्यूम जनरेट होत नसेल, व्हॅल्यूम एकदम वीक असेल, तर त्या ठिकाणी त्याला समजून घ्यायचं फेक ब्रेकआउट. किंवा ब्रेकडाऊन वरती किंवा ट्रेंड लाईन मध्ये तुम्ही हे केलं, किंवा एखादं चार्ट पॅटर्न परफॉर्म झालं, किंवा एखादं कॅन्डल स्टिक पॅटर्न परफॉर्म झालं आणि त्या ठिकाणी जर व्हॅल्यूम नसेल, तर समजून घ्यायचं तो फेक सिग्नल आहे तो. म्हणजे फेक सिग्नल जे म्हणतात ना, फेक ब्रेकआउट किंवा फेक कॅन्डल स्टिक पॅटर्न. तर अशा प्रकारचं फेक ह्याच्यापासून तुम्ही कसं वाचू शकताय, तर व्हॅल्यूम बघून तुम्ही वाचू शकताय. आता आपण पुढे कंटिन्यू बघूया. चार्ट वरती पण तुम्हाला डिटेल अजून ह्याची काय माहिती देणार आहे की कसं तुम्ही कशा प्रकारे व्हॅल्यूमला बघू शकतो आणि कुठलं इंडिकेटर वापरायचं, व्हॅल्यूम मध्ये काय सेटिंग आहे का, ते पण तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू बघा. चला मग जाऊया आता नक्कीच चार्ट वरती. तर मित्रांनो, आता इथं आपण स्क्रीनवरती आलेलंच आहे. तर आता स्क्रीनवरती मी इथं काय केलं, निफ्टीचं इंडेक्स चार्ट घेतलेलं आहे आणि टाइम फ्रेम इथं 3 मिनिटाचं ठेवलेलं आहे. याला मी 5 मिनिटाचं करून घेतो. तुम्ही आपल्या इंट्राडेच्या टाइम फ्रेमनुसार तुम्ही सेट करू शकताय. फक्त तुम्हाला आज मी एक टेक्निक सांगत आहे की व्हॅल्यूमचा तुम्ही वापर कसा केला पाहिजे, ओके. तर इथं तुम्हाला काय करायचं, सिंपल इथं मी तुमच्यासमोर एक 2 इंडिकेटर घेणार आहे, ज्याचे की आपलं एकदम महत्त्व देतं. त्यामध्ये एक पिवट पॉईंट स्टँडर्ड इथं बघू शकता तुम्ही, त्याचं खूप काम होऊ शकतं, याच्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते. तर पिवट पॉईंट स्टँडर्ड हे एक, आणि त्याच्यानंतर घेतो मी एक व्हॅल्यूम इंडिकेटर, ओके. तर 2 हे इंडिकेटर घेतलेलं आहे.
याचं व्हॅल्यूमचं आपण थोडंसं सेटिंग करणार आहे. आता हे पिवट का बरं घेतलं ते तुम्हाला सांगतोय, कारण की पिवट काय करतं या ठिकाणी सपोर्ट रेजिस्टन्स ऑटोमॅटिकली जनरेट करतं. हे बघू शकता असं ऑटोमॅटिकली जनरेट करतं. हे झालं पिवट पॉईंट, हे जे आपण पहिला घेतलं होतं हे पिवट पॉईंट आहे. आणि व्हॅल्यूम म्हणजे काय, इथं खाली तुम्हाला बार दिसत असेल लाल कलर आणि हिरव्या कलरचे बार, ते आहे व्हॅल्यूम दाखवत आहे मार्केटमध्ये किती व्हॅल्यूम चालू आहे. आता तिथं काय करायचं आहे, पिवट पॉईंटला आपल्याला काय सेटिंग करायचं नाही, या व्हॅल्यूममध्ये जायचं आहे. तर व्हॅल्यूममध्ये इथं व्हॅल्यूम MA दिसतं आहे ना, तर याला फक्त ऑन करून घ्यायचं, चालू करून घ्यायचं. मग इथं निळ्या कलरचं लाईन दिसतं आहे, मी याला काय करून घेतो, स्पष्ट दिसण्यासाठी व्हाईट बॅकग्राऊंड असल्यामुळे इथं ब्लॅक कलर ठेवतो, थोडंसं जाडी इथं थिकनेस वाढून घेतो आहे. बस एवढंच सेटिंग करायचं आहे, बाकीचं आहे तसं ठेवू शकता तुम्ही. आणि हे जे लाल कलर आणि हिरवा कलर कॅन्डल दिसतं आहे, ह्याला तुम्ही इथं डार्क पण करू शकता. इथं लाईट आहे तर इथं बघू शकता फरक पडतं आहे, थोडंसं डार्क पण करू शकताय. ओके, तर याला मी काय करतो, डार्क करतो, म्हणजे ते पण आपल्याला स्पष्ट दिसेल व्हॅल्यूमचं पण. आणि ह्याला पण थोडंसं डार्क करतो आहे. बस याला ओके करून घ्यायचं आहे, सेटिंग काय जास्त करायची नाही आपल्याला. आता व्हॅल्यूम बघा, इथं कसं आहे तुम्हाला एक सांगतोय, इथं मार्केट इथं आहे सध्याला. तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितलं मार्केटमध्ये, तर हे जे आहे मार्केट इथून आहे, एक सपोर्ट आहे, पिवट पॉईंटचा सपोर्ट आहे. सपोर्टरनं मार्केट वरती कशामुळे गेलं, तर हे जे लाईन आहे काळा कलरचं लाईन, तर ह्याच्यावरती जर व्हॅल्यूम असेल, आता कॅन्डल कुठला काय असे नका ते इम्पॉर्टंट नाही आहे, ते लाल किंवा हिरवा असू द्या, त्याचा पण तुम्हाला फरक सांगतो मी. जर ह्या सपोर्ट, आता कसं आहे मार्केटमध्ये ॲव्हरेज जसं म्हणलं इंटरेस्ट म्हणलो, बायर्स आणि सेलरचा इंटरेस्ट, तर ह्या जो काळ्या लाईनपर्यंत जोपर्यंत मार्केट इथं या काळ्या लाईनच्या खाली व्हॅल्यूम आहे, तर मार्केटमध्ये समजून घ्यायचं व्हॅल्यूम खूप कमी आहे, मीडियममध्ये मार्केट चालू आहे. ज्यावेळेस एखादं कॅन्डल असं या काळ्या कलरच्या लाईनला क्रॉस करून वरती जातं, तर त्यावेळेस ओळखून घ्यायचं की मार्केटमध्ये व्हॅल्यूमचा स्ट्रॉंगनेसपणा वाढलेला आहे. मग जर मार्केट वर जात असेल आणि व्हॅल्यूम वाढला असेल, तर त्या ठिकाणी काय होतं, इथं हिरवा कलरचं कॅन्डल येतं, मग मार्केट वर जाताना हिरवाच कलर असतं, ग्रीन कलर. तर इथं व्हॅल्यूम ह्या लाईनच्या वरती आलं, तर हे मूव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे. ॲव्हरेजपेक्षा जास्त रेग्युलरचं जे ॲव्हरेज असतं तर त्याच्यापेक्षा जास्त जर व्हॅल्यूम वाढला, तर प्रेशर वाढल्यामुळं मार्केट अजून फास्ट मुवमेंट करत अपसाईडला जाऊ शकतं आहे. किंवा मार्केट जर डाऊन साईडला येत असेल आणि व्हॅल्यूम जर वरती साईडला इथं वाढला, आता ह्या मूव्हिंग ॲव्हरेज या काळ्या लाईनच्या वरती जर गेला, तर तेव्हा पण ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेजच्या वरती गेल्यामुळे व्हॅल्यूम वाढला, तर मार्केट तिथून डाऊनफॉल येतं. आणि डाऊनफॉल येताना कसं आहे, मार्केट पडत असताना रेड कॅन्डल बनतात, त्यामुळे हे व्हॅल्यूमचं कॅन्डलचं पण रेड कलरचं तुम्हाला दिसायला मिळेल इथं. आता बघा इथं सुरुवातीला इथं काय झालेलं आहे, या सपोर्टवरनं वरती गेलेलं आहे. मग इथं बघू शकता या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती हिरवा कलर गेला, त्यानंतरनं इथपर्यंत गेलेला आहे. ओके, आणि त्यानंतरनं बघा मार्केटमध्ये इथून पूर्ण या रेंजपर्यंत बघू शकता तुम्ही जास्त व्हॅल्यूमच नाही आहे, म्हणजे हे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खालीच आहेत कॅन्डल, व्हॅल्यूमचे कॅन्डल खाली आहेत. ओके, आणि त्यानंतरनं बघू शकता तुम्ही इथं एक छोटंसं इथं हिरव्याच्या वर गेलेलं आहे, पण तितकं स्ट्रॉंग नाही आहे. हां, असं एकदम जर मोठं ह्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या लाईनच्या वरती जर जबरदस्त आपल्याला व्हॅल्यूम एकदम वर जाताना दिसत असेल, आणि हे व्हॅल्यूम कसं चालू मार्केटवर तुम्हाला दाखवत असतं, एखादं कॅन्डल असं दाखवलं त्या ठिकाणी वरती गेलं म्हणून इथं, तर याच्यानंतर बघू शकतो ह्याच्याच वरती बरोबर एक्झॅक्ट इथून मार्केट कसं खाली पडायला चालू झालं, आणि इथं रेड कलरचे कॅन्डल्स बनवू लागले. तुम्ही जर नीट बघितलं, इथं रेड कलरचे कॅन्डल ह्या मूव्हिंग ॲव्हरेज लाईनच्या वरती ब्रेक करून वरती गेले, म्हणजे ॲव्हरेजपेक्षा पण जास्त इथं बायर्स किंवा सेलर्स आलेले आहेत. मग इथं मार्केट खाली पडू लागले, म्हणजे सेलर जास्त आले, म्हणून इथं काय झालं आहे, व्हॅल्यूम जास्त जनरेट झालेलं आहे. जास्त जनरेट झाल्यामुळं काय झालं, मार्केट इथून खाली पडलेलं आहे. त्यानंतरनं आपण जर थोडंसं पुढं बघितलं, इथून इथपर्यंत बघितलं साईडवेज आहे, म्हणजे ह्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या काळ्या लाईनच्या खालीच पूर्ण कॅन्डल आहेत. तर इथं काय झालं, अशामध्ये समजून घ्यायचं वरती पण इथं पूर्ण साईडवेज, म्हणजे जास्त मुवमेंटच नाही मार्केटमध्ये. एक प्रकारचं मुवमेंट एकदम स्लो आहे, साईडवेज म्हणल्यासारखं, फास्ट मुवमेंट नाही आहे. त्यानंतर इथं काय झालं, एक कॅन्डल इथं काय झालं, वरच्या साईडला इथं ब्रेक केलं, या मूव्हिंग ॲव्हरेजच्या लाईनला ब्रेक केलं. त्याच्याच वरती एक्झॅक्ट बघितलं आपलं हे कॅन्डल आहे, बघितलं. आता ह्या कॅन्डल आहे, तुम्ही जरी इथून जरी एंट्री नाही केलं, आता इथं कुठं आहे हे जर तुम्ही बघितलं, ह्याला जर मी मोठं केलं, ओके, आता तुम्हाला क्लिअर समजेल. आता इथं काय झालेलं आहे, इथं बघू शकता बुलिश डोजी कॅन्डल, ओके, किंवा इथं ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेलं आहे. हिरवं, हे बारीक आणि हे मोठं, या तिन्हीमध्ये असं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं आहे, ओके, कॅन्डलस्टिक 3 म्हणजे इथं इव्हनिंग स्टार, ओके, हे म्हणजे ट्रिपल इव्हनिंग स्टार, म्हणजे हे बेरिश इव्हनिंग स्टार इथं कॅन्डलस्टिक पॅटर्न, किंवा इथं डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणू शकतो. डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं इथं, ओके,
इथं एक कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलाय आणि त्यासोबतच अजून एक जर तुम्ही बघितलं, इथून एक कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितलंय, पण तुम्हाला काय इथं खाली व्हॅल्यूम नाही आहे. इथं एक्झॅक्ट ह्याच्या खाली बघू शकता व्हॅल्यूम आहे का, तर व्हॅल्यूम नाही आहे. या लाईनच्या खाली आहे, म्हणजे मार्केट कसं चाललंय, एकदम स्लोली चाललंय म्हणून असं म्हणल्यासारखं. आणि त्यानंतर बघू शकतो मार्केट इथं ज्या वेळेस ब्रेक केलं, ह्या मूव्हिंग ॲव्हरेज लाईनच्या वरती ब्रेक करून गेलं, म्हणजे व्हॅल्यूमचा पॉवर वाढलेला आहे. बरोबर ह्या कॅन्डलच्या वरती काय झालं, इथून जरी तुम्ही ट्रेड घेतला तरी तुम्हाला खाली बघू शकता थोडंसं चार्ट जर मी वरती केलं असं, तर बघू शकता तुम्हाला मार्केटनं जबरदस्त मोमेंट दिलेला आहे इथं. म्हणजे तुम्हाला कधी कन्फर्मेशन झालं, तुम्ही इथं हे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न जर वरी जे बनलेलं आहे, तिथून तुम्हाला खाली बघितलं तर व्हॅल्यूम नाही आहे. पण जिथं व्हॅल्यूम झालं तिथून बघितलं ह्या कॅन्डलपासून व्हॅल्यूम वाढलेला आहे. या कॅन्डलपासून जरी तुम्ही एंट्री केलात तरी तुम्हाला मस्तमध्ये मार्केटनं मुवमेंट दिलेलं आहे. आणि इथं एक जे हिरवा मोठं कॅन्डल दिलं इथं, त्यामुळे मार्केट इथून वरपर्यंत गेलं. त्यानंतर पुन्हा रेड कॅन्डल वगैरे आले तर पुन्हा असं खाली. म्हणजे एक्झॅक्ट सांगायचं म्हटलं तर काय, मार्केट जर वर जात असेल आणि व्हॅल्यूम जर ब्रेक करत असेल तर समजून घ्यायचं की मार्केटचं मोमेंट अपसाईडला देऊ शकतंय. आणि मार्केट जर खाली येत असेल आणि त्या ठिकाणी पण जर व्हॅल्यूम जनरेट झालेला असेल तर समजून घ्यायचं डाऊन साईडला व्हॅल्यूम वाढा लागलेला आहे, तर मार्केट खाली पडू शकतंय. आणि याच्यामध्ये अजून एक म्हणलं तर काय, कॅन्डलस्टिक पॅटर्नचं एक दाखवलेलं आहे. आता इथं मध्ये एम पॅटर्न एक बनलेला आहे. एम पॅटर्न म्हणजे काय, जे डबल टॉप असतंय, डबल टॉप अशा प्रकारे इथं बघू शकतो एम पॅटर्न बनलाय. आता इथं एम पॅटर्न बनलेलं आहे, पण तुम्ही नक्कीच इथं लगेच का ट्रेड घेणार आहे का कुठलं, तर ट्रेड तुम्ही घेणार नाही. का बरं, कारण की तुम्हाला माहीत नाही मार्केट खरंच एम पॅटर्नवरनं खाली ब्रेक करून जाईल का म्हणून. कदाचित तिथून अप साईडला पण जाऊ शकतंय. आणि आपल्याला काय करायचं आहे, ट्रेड कधी घ्यायचं आहे, हे एम पॅटर्नला असं जर आपण नेकलाईन मारलं आणि याच्या खाली जर ब्रेक केलं, कॅन्डल ब्रेक केलं, त्याच वेळेस जर एक्झॅक्ट त्याच्याच खाली जर आपण बघितलं, व्हॅल्यूमकडे पण लक्ष दिलं आणि व्हॅल्यूम पण हे मूव्हिंग ॲव्हरेज लाईनला जर क्रॉस करून येत असेल वरच्या साईडला, तर ओळखून घ्यायचं ॲव्हरेजपेक्षा पण जास्त व्हॅल्यूम वाढलेलं आहे मार्केटमध्ये. पण मार्केट कुठल्या साईडला आहे, डाऊन साईडला आहे. आणि डाऊन साईडला व्हॅल्यूम वाढलं आहे म्हणजे काय, मार्केट अजून डाऊन साईडला पडणारच व्हॅल्यूम वाढल्यामुळं. ओके, तर हे सिम्पल पॅटर्न तुम्हाला एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला फरक दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये अजून एक असं इथं रिव्हर्सल, आता इथं बघू शकता, इथं मार्केटचं प्राइस नीट बघा तुम्ही, मार्केटचं प्राइस इथं आहे जसं की वरती चाललं आहे, पण इथं कॅन्डल वरती गेलेत का व्हॅल्यूम नाही आहे, मार्केट एकदम स्लोली आहे. म्हणजे काय, प्राइस वाढू लागलं आहे, कॅन्डलमध्ये प्राइस वाढू लागलं आहे, पण व्हॅल्यूम एकदम स्थिर आहे, त्याच्यामध्ये वाढ नाही आहे. मग हे काय होतं, एक प्रकारचं तुम्हाला ट्रेंड रिव्हर्सलचं सिग्निफिकेशन देत आहे. म्हणजे एक सिग्नल प्रोव्हाइड केल्यासारखंच एक, म्हणजे शक्यता मी असं म्हणत नाही, इथं जर मोठा कॅन्डल झाला एकदमच अचानक, व्हॅल्यूम जर ब्रेक केला, व्हॅल्यूम हाय व्हॅल्यूम झाला, तर इथून कंटिन्युअस वर गेलं असतं. पण इथं काय झालेलं नीट जर तुम्ही बघितलं लक्ष देऊन, तर इथून मार्केट वरच्या साईडला गेलेलं आहे, पण इथं व्हॅल्यूम एक पण कॅन्डलमध्ये नाही आहे. ओके, ज्या वेळेस मार्केटमध्ये प्राइस वर जाताना व्हॅल्यूम होत नसतंय, तेव्हा ओळखून घ्यायचं की मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतंय. ओके, आणि इथं हे झालं एक डाऊन साईडचं म्हणून. आता तुम्हाला एक पुढ साईडचं दाखवायचं म्हणलं तर काय, आता इथं बघा एक्झाम्पल, आता बघा इथं पण जिथं तुम्ही बघू शकता कुठं पूर्ण मार्केट असं ह्याच्या आतमध्ये आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड मिळालेलंच नाही आहे. जवळपास इथं बघा एक साईडवेजचा झोन आहे, साईडवेजचा झोन आहे. इथं खाली पण बघू शकता मूव्हिंग ॲव्हरेजच्या खालीच आहे. मग ज्यानंतर ना आपण इथं एक कॅन्डल बघू शकता, ही दोन कॅन्डल हे व्हॅल्यूम ब्रेक करून वरच्या साईडला, म्हणजे इथं हाय व्हॅल्यूम झालं आहे, त्याच्यावरतीच जर आपण इथं जरी ट्रेड घेतला, तर इथं जरी ट्रेड घेतला या कॅन्डलला, तरी एवढं तरी टार्गेट तुम्हाला वरती बघायला मिळेल. तुम्हाला जर आता हे पिवट पॉईंट कसं आहे, सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे हे करताय तुम्हाला, म्हणजे प्रोव्हाइड करताय. याच्यामध्ये तुम्ही असं पण करू शकताय, मार्केट जिथून ब्रेक करू लागलाय तिथून पण तुम्ही एंट्री करू शकता. आता इथं बघितलं तुम्हाला, इथं काय झालं एक्झॅक्ट इथं बघू शकता, या लेवलवरती आता इथं रेजिस्टन्स आहे, नीट बघितलं तर इथं रेजिस्टन्स आहे या लेवलवरती. आता जर रेजिस्टन्स ब्रेक करून वरती गेला, पण तुम्हाला कन्फर्मेशन कसं मिळणार की मार्केट थोडा काही नका वरती पॉईंट देणार म्हणून, तर एक्झॅक्ट ह्याच्याच खाली आता काय बरेच जण काय करतात, जर रेजिस्टन्स ब्रेक केला वरच्या साईडला तर सीधा कॉल साईडला बसतात, आणि जर पुट साईडला ब्रेक केला इथं सपोर्ट, तर त्या साईडला काय करतात बरेच जण इथं पुट साईडला बसतात. मग इथं जर रेजिस्टन्स ब्रेक केला आणि खाली पण व्हॅल्यूम दिलं, एकदम स्ट्रॉंग इथं व्हॅल्यूम दिलं, तर तिथून निदान एवढं तरी पॉईंट तुम्ही कॅप्चर करू शकताय. म्हणजे एवढंच तुम्हाला बघायचं आहे, सपोर्ट रेजिस्टन्स म्हणा. ओके, एक तर सपोर्ट ब्रेक केला मार्केट,
सीधा काय बघायचं आहे, सपोर्ट जर ब्रेक केलं मार्केट खाली व्हॅल्यूम चेक करायचं आहे, ह्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती गेलं आहे का, किंवा जर रेजिस्टन्स ब्रेक केलं आहे तर त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यूम बघायचं आहे की व्हॅल्यूम हाय तर झालं नाही ना. जर मार्केटमध्ये व्हॅल्यूम प्राईस वर चाललं आहे, ब्रेक केलं, सपोर्ट रेजिस्टन्स किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न परफॉर्म केलं किंवा चार्ट पॅटर्न परफॉर्म केलं, ट्रेंडलाईन ब्रेक केलं, पण इथं खाली जर व्हॅल्यूमच नसेल ना तर समजून घ्यायचं ते फेक ब्रेकआउट असू शकतात, फेक ब्रेकआउट असू शकतात. आणि त्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे व्हॅल्यूमचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला हे गोष्टी समजलेल्या असतील मित्रांनो. जर समजलेला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला कशा प्रकारे वाटला हा व्हिडिओ, कारण की व्हॅल्यूम हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ट्रेडिंग सेशनमध्ये. आज तुम्हाला मी काय दाखवलेलं आहे, ब्रेकआउट ब्रेकडाऊनवरती व्हॅल्यूम चेक करायचं किंवा मार्केटचं जर ट्रेंड रिव्हर्सल होत असेल तर त्याच्यामध्ये पण कसं आपल्याला चेक करायचं हे पण तुम्हाला सांगितलं. प्राईस अप चाललं आहे पण व्हॅल्यूम जर डाऊन असेल ना तर ओळखून घ्यायचं. इथं पण सीधं क्लिअर आहे, इथून मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे, पण इथं व्हॅल्यूम बघू शकता का, इथून इथपर्यंत कायच नाही आहे मार्केटमध्ये, कारण की इथं कसं आहे, हे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खालीच आहे. थोडाफार असं ह्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळजवळ असतील, पण कसं माहिती आहे प्रॉपर आता हे कसं आहे, इकडचं पूर्ण कॅन्डल सगळं मूव्हिंग ॲव्हरेजचे जास्त आहे, मग त्या हिशोबाने इथून इथपर्यंत ट्रेड दिलेलंच आहे मार्केटनं. कारण वरून खाली पडू लागलं त्यावेळेस इथं व्हॅल्यूम वाढलेलं आहे, म्हणजे व्हॅल्यूम वाढलं म्हणजे डाऊन साईडला व्हॅल्यूम वाढलं तर इथं खाली पडणार, आणि इथं अप साईडला गेलं आहे, प्राईस वाढलं पण व्हॅल्यूम वाढलेलं नाही आहे. मग हे काय होऊ शकतं, इथं तुम्हाला इथून ट्रेंड रिव्हर्स करू शकतं. व्हॅल्यूम नाही वाढलं म्हणजे ओळखून घ्यायचं ट्रेंड रिव्हर्स करू शकतं. तर इथं ट्रेंड रिव्हर्स केल्याबरोबर व्हॅल्यूम जनरेट झालं इथं मार्केटमध्ये एकदम मोठ्या संख्येनं, तर त्यानंतरनं मार्केट बघू शकतो मस्तमध्ये खालच्या साईडला ट्रेड दिलेलं आहे. आय होप मित्रांनो हा स्ट्रॅटेजी व्हॅल्यूम बेस तुम्हाला कसं वाटलेलं आहे. जर आवडलेला असेल तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा या व्हिडिओला, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता इथे एक स्पष्ट आजच्या चालू दिवसाचा मार्केटमध्ये दाखवतोय, इथे एक रेजिस्टन्स आहे, याच्यावरती काय केलेलं मार्केटनं एक फेक ब्रेकआउट दिलं आहे. बरेच जण काय करतात आता पिवट पॉईंट, बरेच जण सपोर्ट रेजिस्टन्स कशा पद्धतीने ड्रॉ करतात माहीत नाही, आपले सपोर्ट रेजिस्टन्सचे पण व्हिडिओ आहेत. आता बघा हे रेजिस्टन्स आहे, ह्याला रेजिस्टन्सला ब्रेक केल्याबरोबर बरेच जण काय करतात, चला रेजिस्टन्स आता मार्केट जर वरनं खाली आलं आहे, हे सपोर्ट ब्रेक केलं म्हणून काय केलं लोक काय करतात, वरून मार्केट इथून खाली आला, सिंपल उदाहरण, वरून मार्केट खाली आला, हे सपोर्ट आहे, सपोर्ट ब्रेक केला म्हणून काय करतात ट्रेड घेतात, पण खाली व्हॅल्यूम आहे का, तर व्हॅल्यूम अजिबात नाही आहे. मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आलं तर व्हॅल्यूम मोठं स्ट्रॉंग समजायचं, तर इथं व्हॅल्यूम नाही आहे, त्यामुळे इथं फेक ब्रेकडाऊन झालेलं आहे, म्हणजे खाली गेलंच नाही, थोडं गेलं त्यानंतरनं वरती गेलं ह्या रेजिस्टन्सला. आता हे जे सपोर्ट होतं ते रेजिस्टन्स झालं, त्याला 2 वेळा ब्रेक केलं, तर बऱ्याच जणांना वाटतं रेजिस्टन्स ब्रेक केल्यावर मार्केट काय अप साईडला जाईल, पण इथं खरंच खाली व्हॅल्यूम आहे का, इथं वर जर बघितलं तुम्ही 2 वेळा इथं काय झालेलं मार्केटनं इथं रेजिस्टन्स ब्रेक केलं, पण खाली व्हॅल्यूम अजिबात नाही आहे. ज्या वेळेस व्हॅल्यूम वाढलं इथं बघू शकतो, ज्या वेळेस व्हॅल्यूम वाढलं ज्या कॅन्डलला, तेव्हा मार्केट रिव्हर्स झालेलं होतं. आणि हे जर लाईन म्हणजे इथं जर आपण एक लाईन ड्रॉ केलं असं बघितलं, हे एम पॅटर्न किंवा हे कॅन्डलस्टिक पॅटर्न जे म्हणलो, त्याच्या खाली ज्या वेळेस आलं या कॅन्डलला एक्झॅक्ट त्याच्याच खाली बरोबर बघू शकता इथं व्हॅल्यूम वाढलेला आहे, आणि त्यानंतरच बघू शकता मार्केटमध्ये एक मोठा आपल्याला शार्प डाऊनफॉल बघायला भेटलेला आहे. ओके, नक्कीच ह्या व्हिडिओ तुम्ही म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असेल अशी अपेक्षा करतोय मित्रांनो. आणि जर समजलेलं नसेल तर व्हिडिओ एकदम लक्ष देऊन बघा, गडबड करू नका अजिबात व्हिडिओ बघायच्या वेळेस. तर मित्रांनो आपण जे आता बघितलेलं आहे चार्टवरती, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की मार्केट वर जाताना जर व्हॅल्यूम वाढलं तर काय होतंय, मार्केट जर खाली जाताना बघितलं तर व्हॅल्यूम जर कमी असेल तर काय होतं, आणि मार्केटमध्ये ट्रेंड कधी रिव्हर्स करू शकतं ते पण बघितलेलं आहे. त्याचे काही मोजके 4 जे पॉईंट आहेत ते तुम्हाला मी आता नोट करून सांगणार आहे या ठिकाणी. पहिले जे पॉईंट आहे या ठिकाणी, जर समजा मार्केटमध्ये प्राइस वाढलं, ओके मार्केटमध्ये प्राइस वाढलं तर त्या ठिकाणी व्हॅल्यूम पण आपलं वाढायला पाहिजे. या ठिकाणी प्राइस वाढलं आणि व्हॅल्यूम वाढलं ना तर समजून घ्यायचं या ठिकाणी मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड आहे. ओके, एक बुलिश ट्रेंड आहे मार्केटमध्ये, काय आहे बुलिश ट्रेंड आहे. या ठिकाणी एक सिग्नल कळतं तुम्हाला. हे झालं पहिलं पॉईंट. मार्केटमध्ये जर व्हॅल्यूम आणि प्राइस दोन्ही पण वाढू लागलं, ओके व्हॅल्यूम आणि प्राइस दोन्ही पण वाढू लागलं तर ह्याला समजायचं बुलिश. आणि दुसरे जे पॉईंट आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, जर प्राइस मध्ये कमी आलं, ओके प्राइस खाली पडू लागलंय आणि जर व्हॅल्यूम वाढू लागलंय, ओके जर प्राइस कमी होऊ लागलाय आणि व्हॅल्यूम जर वाढू लागलंय तर ह्याच्यामध्ये समजायचं की बेरिश ट्रेंड आहे, एकदम बेरिश ट्रेंड. कारण की काय, इथं आपण मार्केट खाली पडू लागलाय आणि त्यात जर व्हॅल्यूम वाढलं तर मार्केट खाली पडणार. आणि पहिलं काय प्राइस वाढू लागलंय आणि त्यामध्ये जर व्हॅल्यूम वाढलं तर ते बुलिश आहे. तरी दुसरं पॉईंट काय या ठिकाणी बेरिश आहे. ओके, हे झालं बेरिश, नीट समजून घ्या. आता तिसरे जे पॉईंट आहे या ठिकाणी बघू शकता, जर प्राइस ओके जर प्राइस समजा वरती चाललंय आणि व्हॅल्यूम काय आहे खाली पडू लागलाय, ओके
व्हॅल्यूम काय करू लागलाय, खाली पडू लागलाय. या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हॅल्यूम खाली पडायला लागल्यावर ह्याला ट्रेंड रिव्हर्स म्हणू शकता. प्राइस तर वरती चाललंय मार्केटचं, प्राइस वर जाऊ लागला पण व्हॅल्यूम मध्ये ताकद नाहीये तेवढं. त्यामुळे काय होतं आपण ओळखून घेऊ शकतो की व्हॅल्यूम मध्ये ताकद नाही, मार्केट वर जायला लागलं दिसू लागलं फक्त, पण व्हॅल्यूम मध्ये ताकद नाहीये. त्यामुळे काय होतं इथं मार्केट रिव्हर्सल करू शकतं. ओके, मार्केट काय करू शकतं, रिव्हर्सल करू शकतं. रिव्हर्सल पॅटर्न म्हणजे मार्केट इथं वर जायचं बघू लागलंय, मग व्हॅल्यूम कमी आहे तर मार्केट फिरून काय करू शकतंय, खालच्या साईडला पडू शकतंय. हे वरतं झालं बुलिश आणि बेरिशचं एक हे सांगितलेलं आहे. व्हॅल्यूम बेसवरती आपण काय करू शकतो, प्राइस जर वर चाललं व्हॅल्यूम वाढू लागला तर बुलिश आहे, प्राइस खाली जाऊ लागला व्हॅल्यूम वाढू लागला तर बेरिश आहे. पण ह्याच्यामध्ये कसं आहे, प्राइस थोडंसं वर जाण्यासारखं वाढतंय पण व्हॅल्यूम मध्ये जर ताकद नसेल तर समजून घ्यायचं ट्रेंड रिव्हर्स होणार आहे, वरती जाणारं मार्केट खाली पडू शकणार आहे. हे झालं तिसरं पॉईंट. आणि चौथं पॉईंट जे आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, प्राइस जर समजा खाली पडू लागलंय, प्राइस खाली पडू लागले आणि व्हॅल्यूम पण खाली पडू लागले समजा, तर व्हॅल्यूम पण खाली पडू लागलंय. याच्यामध्ये काय होतं आपल्याला अजून एक इथं ट्रेंड रिव्हर्स बघायला मिळू शकतं. ट्रेंड रिव्हर्स काय, हे पहिला प्राइस वर जाताना बघितलं व्हॅल्यूम कमी, मग मार्केट खाली पडू शकतं, ट्रेंड रिव्हर्सल करू शकतं. आता प्राइस खालीच पडू लागलंय आणि व्हॅल्यूम पण म्हणजे कमीच आहे, जास्त व्हॅल्यूम मध्ये पण ताकद नाही आहे. त्यामुळे इथं काय समजतं, इथून एक ट्रेंड रिव्हर्स, हे जर वरून मार्केट जात असेल तर खाली पडू शकतं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं चौथं, जे मार्केट खाली जायचं आपल्याला वाटू लागलंय, प्राइस खाली पडू लागलं पण व्हॅल्यूम मध्ये ताकद नाहीये, तर ह्याच्यावरून आपण समजू शकतो की मार्केट इथून ट्रेंड रिव्हर्स करू शकतं खालून वरच्या साईडला. तर हे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो. आय होप तुम्हाला नक्कीच समजलेला असेल हा कॉन्सेप्ट, हा व्हॅल्यूमचा ट्रेडिंग स्ट्रॅटेजी हा तुम्हाला समजलेला असेल. नक्कीच आशा करतो या पुढे तुम्ही काय करू शकता, प्रत्येक जे स्ट्रॅटेजी आपण वापरताय, टेक्निकली गोष्टी वापरताय, चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन किंवा ट्रेंड लाईन वापरत असेल तर त्यासोबतच तुम्ही व्हॅल्यूमचा पण वापर नक्कीच करावा. आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी एक एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतोय, बाकी तुमच्या मर्जीनं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मात्र नक्कीच करा. याच्यानंतर तुम्ही स्वतःच्या रिस्क, स्वतःच्या अनालिसिस वरतीच तुम्ही स्वतःच्या जबाबदारीनं ट्रेडिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकताय स्वतःला. ओके, तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच प्रकारचे एकदम फुलफिल, एकदम तुम्हाला मदत होण्यासारखे कॉन्टेंट जर येणारे पुढचे बघायचे असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, ज्याच्यामुळे पुढचे प्रत्येक कुठले बी नवीन व्हिडिओ ज्या वेळेस मी अपलोड करेन सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घेचाल आणि त्याच्यातून काहीतरी शिकचाल अशी मी अपेक्षा करून मी इथून आज व्हिडिओला संपवत आहे. चला भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो गुड बाय अँड थँक्यू सो मच.